नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, चर्चा करणार आहोत ते BAMSचा चौथा राऊंड, ज्याला आपण स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 म्हणतो. या अगोदर 3 राऊंड झालेले आहेत आणि चौथ्या राऊंडचा कट ऑफ हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण जर 2025ची वैद्यकीय क्षेत्रामध्ये नीट 2024ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. पुढचे प्रिपरेशन करण्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कट ऑफ तर कॅटेगरी वाईज सांगणारच आहेत आणि प्रत्यक्ष यादी दाखवणार आहे की शेवटचं कॉलेज कोणत्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे. त्या विद्यार्थ्यांची यादी सुद्धा तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला मग आज आपण बघूया BAMSच्या राऊंड 4चं म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा कट ऑफ किती आलेला आहे ते आपण आता बघणार आहोत. तर सर्वप्रथम SC कॅटेगरीचा सांगतो मी तुम्हाला. 356 वर विद्यार्थी लागलेला आहे. कॉलेज आपण शेवटी यादीमध्ये बघणारच आहोत. 356 मार्क्सवर विद्यार्थी शेवटचा लागलेला आहे आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता 4,68,254. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ST कॅटेगरीचा 284 वर शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे मित्रांनो. त्याचा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे 6,61,151. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे VJA कॅटेगरीचा 360 एवढ्या गुणांवर विद्यार्थी लागलेला आहे आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता 4,58,131 VJA. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTBचा 361 वर विद्यार्थी लागलेला आहे BAMSला स्ट्रे वॅकन्सी राऊंडला. त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 4,57,600. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे EWSचा विद्यार्थी हा 366 एवढ्या गुणांवर लागलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 4,46,359 एवढा. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTCचा 365 वर विद्यार्थी लागलेला आहे शेवटचा आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 4,48,161 एवढा. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरीचा 364 वर विद्यार्थी लागलेला आहे BAMSला स्ट्रे वॅकन्सी राऊंडला म्हणजे चौथ्या राऊंडला आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे 4,50,162 एवढा. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे SCBCचा 348 वर विद्यार्थी लागलेला आहे शेवटचा चौथ्या राऊंडला. त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे 4,87,953 एवढा. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTDचा 367 वर विद्यार्थी लागलेला आहे शेवटचा आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे 4,44,319 एवढा. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओपनचा 367 ला विद्यार्थी लागलेला आहे. NTD आणि ओपन सारखाच राहिलेला आहे. त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 4,43,887 एवढा. तर अशा प्रकारे आपण BAMSचा स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1चा संपूर्ण डाटा ॲनालिसिस करून हा मी कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे कॅटेगरी वाईज. तर आता प्रत्यक्ष मी तुम्हाला हे विद्यार्थ्यांना शेवटचे कॉलेज कोणते मिळालेले आहे ते यादी दाखवणार आहे PDF. जी यादी CET सेलच्या वेबसाईटवर तुम्हाला सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही डाउनलोड करून बघू शकताय. तर तीच यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि शेवटचं कॉलेज विद्यार्थ्याला कोणतं अलॉट झालेलं आहे. कट ऑफ मार्क्स तर मी सांगितलेले आहेत परंतु ते यादीमध्ये तुम्हाला आता दाखवत आहे. तर आपण आता यादी बघूया आणि यादीमध्ये कॅटेगरी वाईज विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज कोणतं मिळालेलं आहे ते मी तुम्हाला आता प्रत्यक्ष दाखवणार आहे. आता आपण प्रत्यक्ष यादी बघूया. बघा या ठिकाणी
SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला, शेवटचा विद्यार्थी जो आहे त्या विद्यार्थ्याला कुठलं कॉलेज मिळालं आहे बघा, कैलासवासी DB लोलगे आयुर्वेदिक कॉलेज संभाजीनगर या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यानंतर ST कॅटेगरीचं बघा, सौ VN तासगावकर आयुर्वेदिक कॉलेज, झूम करून बघूया. SC कॅटेगरीचा STचा तासगावकर आयुर्वेद कॉलेज या ठिकाणी मिळालेला आहे. आपण यादीमध्ये बघू शकतो, त्याखाली चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे VJA. VJA कॅटेगरीच्या शेवटच्या विद्यार्थ्याला विलासराव देशमुख आयुर्वेदिक कॉलेज नागपूर या ठिकाणी भेटलेला आहे. आणि खाली यादी जर आपण स्क्रॉल केली तर खाली चॉईस नॉट अवेलेबल येतं, म्हणून हेच शेवटचं कॉलेज आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTB. NTBसाठी माजलगाव बीड या ठिकाणचं आयुर्वेदिक कॉलेज भेटलेलं आहे NTBच्या विद्यार्थ्याला. त्यानंतर EWS साठी बघा, लास्ट कॉलेज भेटलेलं आहे डॉक्टर सरोदे आयुर्वेदिक कॉलेज जळगाव या ठिकाणचं मिळालेलं आहे. आपण यादीमध्ये तुम्ही स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या पेजवर दिसेल 34 नंबरच्या. त्यानंतर पुढची कॅटेगरी NTCचं बघा. NTCचं आपण कट ऑफ तुम्हाला सगळे सांगितलेलेच आहेत, आपण फक्त यादी बघत आहोत की कॉलेज कुठलं मिळालेलं आहे. NTCचं शेवटचं कॉलेज विद्यार्थ्याला माऊली आयुर्वेदिक कॉलेज नांदेड या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज जे आहे ते बघूया आपण. कॅटेगरी आहे ओबीसीचं पालघर या ठिकाणचं आयुर्वेदिक कॉलेज मिळालेलं आहे ओबीसीच्या शेवटच्या विद्यार्थ्याला. आता बघा पुढची कॅटेगरी ओबीसीचं बघितलं आपण पालघर, आणि खाली त्या ठिकाणी SCBCचं बघा लास्ट कॉलेज हे भंडारा या ठिकाणचं मिळालेलं आहे भोंडेकर. आणि खाली बघा SCBC चॉईस नॉट अवेलेबल, म्हणजे याच्यावरच्याच विद्यार्थ्यांना ते कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTDच्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज हे अहमदनगर कोपरगाव या ठिकाणचं मिळालेलं आहे, आपण बघू शकतो. आणि खाली NTDचं D1चं स्पेशल आरक्षणमध्ये मिळालेलं आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा, या ठिकाणी पहा NTDचं BHMS कॉलेज मिळालेलं आहे, म्हणजेच या अगोदर जे पाहिलं आपण तेच BMSचं कॉलेज लास्ट आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीमध्ये बघा, राजश्री आयुर्वेदिक कॉलेज मेकर बुलढाणा जिल्ह्यातलं आहे. हे यावर्षीचं नवीन कॉलेज ओपनच्या विद्यार्थ्याला शेवटचं मिळालेलं आहे. आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.